नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ATD क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका आणि हा आजचा व्हिडिओ आपला 16व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे। त्या अगोदर आपण बरेच व्हिडिओ या ठिकाणी बनवले आहेत, त्यासोबतच आपण ग्रामसेवक कृषी तांत्रिक महत्त्वाचे प्रश्नांचे व्हिडिओ देखील या ठिकाणी बनवले आहेत। जर तुम्हाला आपले जर मागचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक मी या ठिकाणी कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व व्हिडिओ नक्की बघून घ्या। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आता चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। तर बघा, प्रश्न पहिला, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2 ते 4 फेब्रुवारी 2024 मध्ये कोठे होणार आहे? सर्व ऑप्शन नीट वाचून घ्या। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमळनेर असं आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, मानवी हृदयातील ठोक्याचा आवाज किती डेसिबल असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 15 डेसिबल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पंचशील आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुंबई असं आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गडचिरोली आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6वा, अंदमान बेट समूहातील डॅश डॅश हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बॅरन आयलँड आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वॉशिंग्टन DC आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, जागतिक स्पर्धात्मक अहवाल 2023 प्रकाशित झाला, तर या अहवालामध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए डेन्मार्क आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संगीत आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10वा, देशामध्ये सर्वाधिक रोजगार देण्यात कोणती कंपनी आघाडीवर आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी TCS आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर आता सर्वांनी मला कमेंट करून हे सांगायचं की TCS याचा लॉंग फॉर्म काय आहे? प्रश्न क्रमांक 11वा, डॅश डॅश मूलद्रव्यावर सौम्य नायट्रिक आम्लाची क्रिया केल्यास हायड्रोजन तयार होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चांदी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12वा, WHO सल्लागार समितीच्या सहअध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए डॉक्टर भूषण पटवर्धन असं आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा, भारतात कोठे गुगलचे जागतिक फिनटेक केंद्र सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गांधीनगर असं आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14वा, रक्तदाब आटोक्यात आणण्यासाठी कशाचा वापर कमी करावा? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मीठ आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15वा, पुढीलपैकी कोणत्या गुप्ता राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कुमारगुप्त पहिला आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16वा, नदीचे पाणी निळेशार आहे, नदीचे पाणी निळेशार आहे या वाक्यात विशेषण कोणते? तर बघा, नदीचं पाणी हे कसं आहे तर या ठिकाणी निळेशार आहे, म्हणजे आपलं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी निळेशार। प्रश्न क्रमांक 17वा, अमितने आंबा खाल्ला असेल हे वाक्य कसले उदाहरण आहे? असेल बघा,
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पूर्ण भविष्यकाळ आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे या वाक्यात अवयवाचा कोणता प्रकार वापरला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कालवाचक असं आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा यांना व्याकरणात काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नामे असं त्यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 20 राणीने आपल्या बहिणीला रडवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्रयोजक क्रियापद आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 पर्यावरण या शब्दाचे लिंग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नपुसक लिंग म्हणजे आपण काय म्हणतो ते पर्यावरण, बरोबर. प्रश्न क्रमांक 22 मी देवाला नवस केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर बघा या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए द्वितीया. प्रश्न क्रमांक 23 मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्तरी प्रयोग आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 गुलामगिरी या शब्दाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भाववाचक नाम आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 ऋणमुक्त या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पंचमी तत्पुरुष असं आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 पानोपानी अमृत शिंपित उषा हसते यातील काव्यरस ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शांत आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 सकाळी मी वाचते किंवा रियाज करते या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संयुक्त आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा शेवटचे 3 प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व परीक्षांचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्की पोहोचतील. प्रश्न क्रमांक 28 वाहने सावकाश चालवा या वाक्यातील ठळक शब्दाचा अवयव ओळखा. तर बघा या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी क्रिया विशेषण हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अतिशय मंद बुद्धीचा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 गायन या शब्दाचा संधीचा योग्य फोड असलेला पर्याय कोणता. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गे प्लस अन आपलं बरोबर उत्तर आहे.